वेलकम बॅक टू माय चॅनल. तर माझं नाव दिशा आहे आणि स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. तर आज आहे महाशिवरात्री आणि त्यामुळेच मी असा मस्त ब्युटिफुल व्हाईट कलरचा अनारकली घातलाय. असा घेर आहे. तर कसं वाटलं तुम्हाला हा ड्रेस मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. तर ह्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे महाशिवरात्री स्पेशल माझी उपवासाची थाळी. तर या उपवासाच्या थाळीत आपण आज बनवणार आहोत उपवासाचा डोसा, त्याचसोबत बटाट्याची भाजी, बटाट्याची आमटी आणि वरईचा भात. तर विदाउट डुईंग फर्दर लेट्स गेट इनटू द व्हिडिओ. तर सगळ्यात आधी इथे मी उपवासाच्या डोश्याची तयारी करते. तर त्यासाठी मी इथे एका कढईमध्ये साबुदाणा आधी व्यवस्थित भाजून घेणार आहे. तर साबुदाणा अगदी 1-2 मिनटासाठी व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. तर साबुदाणा असा भाजून घेतल्यामुळे आपल्या साबुदाण्याचा कच्चेपणा निघून जातो आणि त्या साबुदाण्याला असा कुरकुरीतपणा येतो. तर इथे बघा अगदी हाय फ्लेमवरती मी ह्याला 1-2 मिनटासाठी भाजून घेते आहे. तर अगदी 1-2 मिनटासाठी ह्याला भाजून घेतल्यानंतर आपल्याला हा साबुदाणा मिक्सरच्या जारमध्ये काढून घ्यायचा आहे. तर तुम्ही कधी असा उपवासाचा डोसा खाल्ला आहे का? मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. तर इथे बघा अगदी 1-2 मिनटासाठी हा साबुदाणा व्यवस्थित भाजून घेतल्यानंतर हा मी मिक्सरच्या जारमध्ये काढून घेते आहे. तर इथे बघा, तर मी जेवढा साबुदाणा घेतला आहे त्याच्यात डबल इथे मी वरईचा तांदूळ यात ॲड करणार आहे. तर मी 1 वाटी साबुदाणा घेतला होता, त्यामुळे मी इथे 2 वाटी वरईचा तांदूळ यात मिक्स करणार आहे, ॲड करणार आहे. तर वरई व्यवस्थित साफ करून घ्यायची आहे. त्यात काही खडे वगैरे असेल तर ते काढून व्यवस्थित साफ करून मगच आपल्याला वरई यात ॲड करायची आहे. तर वरई ॲड करून झाल्यानंतर मी यात ॲड करणार आहे बॉईल करून, सोलून, व्यवस्थित चिरून घेतलेले बटाटे. त्याचसोबत मी यात ॲड करणार आहे थोड्या हिरव्या मिरच्या आणि मग मी यात ॲड करणार आहे दही. तर इथे मी दही साधारणतः हाफ वाटी किंवा 3/4 वाटी ॲड केलं आहे आणि मग दही ॲड करून झाल्यानंतर आता आपल्याला टाकायचं आहे चवीनुसार मीठ आणि थोडंसं पाणी. तर पाणी थोडं जास्तच ॲड करायचं आहे ह्याच्यामध्ये. कारण आपल्याला हे बॅटर, हे पीठ सैलच हवं आहे, पातळ हवं आहे. कारण पातळ बॅटरनेच आपले डोसे कुरकुरीत आणि खुसखुशीत होणार आहेत. तर इथे बघा मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे माझं बॅटर व्यवस्थित वाटून झालं आहे आणि मी व्हिडिओमध्ये दाखवते तशी कन्सिस्टन्सी असली पाहिजे आपल्या बॅटरची. अशी एकदम पातळ अशी कन्सिस्टन्सी पाहिजे आपल्या बॅटरची. तर माझं बॅटर रेडी झालं. आता मी ह्याला रेस्टवरती ठेवणार आहे. तोपर्यंत आपण एकीकडे बटाटा बनवून घेऊयात. तर बटाट्याची भाजी बनवण्यासाठी सगळ्यात आधी मी इथे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये थोड्याशा हिरव्या मिरच्या आणि जिरं व्यवस्थित वाटून घेते आहे, पेस्ट बनवून घेते आहे या मिरच्यांची. आता मी गॅसवरती एक कढई व्यवस्थित तापवून घेते आहे. त्यात मी ॲड करणार आहे तेल. तेल व्यवस्थित गरम झालं की मग आपण जे हे वाटून घेतलेत हिरव्या मिरच्या आणि जिरं, ती पेस्ट यात ॲड करून त्याला अगदी 1-2 मिनिटांसाठी व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे. तर तुम्ही कधी ही बटाट्याची भाजी खाल्ली आहे का? मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. ही माझी मम्मीची फेव्हरेट भाजी आहे. मी माझ्या मम्मीकडूनच शिकली ही भाजी बनवायची. तर इथे बघा मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे आपल्याला ही पेस्ट जिरं आणि हिरव्या मिरच्यांची तेलामध्ये व्यवस्थित फ्राय करून घ्यायची आहे, परतून घ्यायची आहे. अगदी 1 मिनिटासाठी हे फ्राय झालं की मग मी यात ॲड करणार आहे बॉईल करून चिरून घेतलेला बटाटा. मग बटाटा ॲड करून याला पुन्हा चांगलं परतून घ्यायचं आहे आपल्याला. तर ह्या बटाट्याच्या भाजीत तेल थोडंसं जास्तच ॲड करा आणि ह्याला खूप छान चव येते. तर इथे बघा मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे आपल्याला हा बटाटा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. परतूनच ह्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे. मग मी यात ॲड करणार आहे चवीनुसार मीठ आणि याला पुन्हा चांगलं परतून घेते आहे. तर इथे बघा आत्ताच काय सुंदर कलर आला आहे, काय तेल सुटलं आहे ह्या बटाट्याला. आता ह्यात मीठ ॲड करून याला मी पुन्हा व्यवस्थित परतून घेते आहे आणि मग सगळ्यात शेवटी मी यात ॲड करणार आहे शेंगदाण्याचा कूट. तर शेंगदाण्याचा कूट थोडासा असा दरदरा जाडसरच वाटून घ्यायचा आहे. जास्त पावडर नका करू त्या शेंगदाण्याच्या कुटाची. आता मी इथे गॅसची फ्लेम स्लो करून यात ॲड करणार आहे आपला शेंगदाण्याचा कूट आणि मग ह्याला व्यवस्थित हलवून, परतून, मिक्स करून गॅसची फ्लेम स्लो करून ह्याला झाकून व्यवस्थित एक वाफ काढून घेते आहे आणि मग अगदी 5च मिनिटात रेडी होईल आपला चमचमीत गरमागरम उपवासाच्या बटाट्याची भाजी. तर ही बटाट्याची भाजी करणं जितकं सोपं आहे तेवढीच ही भाजी टेस्टी लागते. तर ही बटाट्याची भाजी तुम्ही कोणत्याही उपवासाला ट्राय करू शकता. तर नक्की ट्राय करा ही रेसिपी आणि मला कॉमेंट्समध्ये सांगा तुम्हाला ही बटाट्याची भाजी कशी वाटते आहे. तर ही बटाट्याची भाजी मी स्लो फ्लेमवरती शिजू देते आहे. आता मी बटाट्याची भाजी दुसऱ्या गॅसवरती शिफ्ट केली आहे शिजवून देण्यासाठी आणि ह्या गॅसवरती मी नॉनस्टिक पॅन ठेवला आहे गरम करण्यासाठी. तर हा पॅन अगदी कडकडीत तापवून द्यायचा आहे आणि मग बघा मी इथे पाणी शिंपडून बघते आहे की तापला का नाही तवा. आणि मग ह्याला स्वच्छ पुसून घ्यायचं आहे आणि मग मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे आपल्याला आपल्या डोशाचं बॅटर ह्याच्यावरती स्प्रेड करून घ्यायचं आहे, पोअर करून घ्यायचं आहे, टाकून घ्यायचं आहे व्यवस्थित. तर जितकं शक्य होईल तितकं पातळ डोसे करण्याचा प्रयत्न करा. तर हे उपवासाचे डोसे आपल्याला नॉर्मल डोशांसारखे असे स्प्रेड नाही करून घ्यायचे आहेत. फक्त असं पोअर करून घ्यायचे जसं आपण नीर डोसा बनवतो किंवा घावणं जसे बनवतो तसं आपल्याला हे डोस्यांचं बॅटर असं पोअर करून घ्यायचं तव्यावरती आणि मग ह्याला व्यवस्थित
शेकून द्यायचं आहे हाय फ्लेमवरती. आता मी याला लावते आहे थोडंसं तूप. तूप लावल्याने ह्याच्या एजेस निघतात आणि व्यवस्थित आपल्याला हा डोसा फ्लिप करता येतो. तर इथे बघा मी थोडासा तूप ह्याच्यावरतीही लावले डोशाच्या वरती. त्याने हा डोसा असा आतून सॉफ्ट आणि बाहेरून क्रंची होतो. तर मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे आपल्याला आता हायच ठेवायचे गॅसची फ्लेम आणि ह्याला व्यवस्थित शिजवून द्यायचं आहे. आणि मग मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे आपल्याला सगळ्यात आधी ह्याच्या एजेस व्यवस्थित काढून घ्यायच्या आहेत, म्हणजे डोसा तुटत नाही. आणि मग ह्याला व्यवस्थित फ्लिप करून घ्यायचं आहे. तर मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे आपल्याला हा डोसा व्यवस्थित फ्लिप करून याला दुसऱ्या साईडनीही व्यवस्थित शिजू द्यायचं आहे. तर बघा काय परफेक्ट कलर आणि काय परफेक्ट टेक्स्चर आलं आहे ह्या डोशाला. अशा मस्त जाळीदार कुरकुरीत असा बनला आहे हा डोसा. आता मी दुसऱ्या साईडनी ह्याला व्यवस्थित तूप लावून घेते आहे. तर तूप लावूनच शेका ह्याने या डोशाला खूप छान अशी कमाल टेस्ट येते. तर बघा मी दुसऱ्या साईडनी ह्याला तूप लावून व्यवस्थित भाजून घेते आहे. तर दुसऱ्या साईडनीही ह्याला तूप लावून मी व्यवस्थित फ्लिप करून शिजवून घेते आहे. तर बघा काय मस्त दिसतो आहे हा डोसा. दुसऱ्या बाजूनी याला मस्त कलर आला आहे, मस्त टेक्स्चर आलं आहे या डोशाला. आणि मग झाला आहे रेडी आपला उपवासाचा कडक कुरकुरीत क्रिस्पी डोसा. तर हा डोसा तुम्ही बटाट्याच्या भाजीसोबत एन्जॉय करू शकता आणि नक्की ट्राय करून बघा या डोशाची रेसिपी ही. बघा काय परफेक्ट कलर, टेक्स्चर आणि जाळीदार दिसतो आहे हा डोसा. तर नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी. आता आपण बघणार आहोत वरईच्या भाताची रेसिपी. तर वरईचा भात बनवणं अगदी सोप्पं आहे. सगळ्यात आधी मी इथे वरईचा तांदूळ असा व्यवस्थित धुवून घेतला आहे. आता यात मी पाणी ॲड करून गॅसवरती ठेवलं आहे शिजायला आणि मग यात मी ॲड करणार आहे चवीनुसार मीठ आणि ह्याला शिजू द्यायचं आहे. जसं आपण नॉर्मल भात बनवतो तसंच हा वरईचा भात बनवायचा आहे. तर हा वरईचा भात अगदी 10 ते 15 मिनटामध्ये बनला जातो. जसं आपण नॉर्मल भात बनवतो तसाच बनवायचा आहे. आधी ह्याला हाय फ्लेमवरती शिजू द्यायचं आहे. एक बॉईल आला की मग गॅसची फ्लेम स्लो करून याला झाकून व्यवस्थित शिजू द्यायचं आहे. तर इथे बघा ह्या भाताला व्यवस्थित बॉईल यायला लागला आहे. आता ह्याला मी हलवून झाकून स्लो फ्लेमवरती शिजू देणार आहे. तर इथे बघा 5 ते 10 मिनटं झाली आहेत. आता मी ह्याचं झाकण काढून चेक करते की हा भात शिजला आहे का व्यवस्थित. तर इथे बघा परफेक्ट शिजला गेला आहे हा भात. अगदी मऊ लुसलुशीत असा झाला आहे हा भात. तर रेडी झाला आहे आपला वरईचा उपवासाचा भात. आता ह्याला मी झाकून असंच वाफेवरती शिजू देणार आहे गॅसची फ्लेम बंद करून. आता आपण पुढे बघूयात उपवासाच्या आमटीची रेसिपी. तर उपवासाची आमटी बनवण्यासाठी सगळ्यात आधी मी इथे मिक्सरमध्ये हिरव्या मिरच्या ॲड करते. त्यात मी ॲड करते थोडंसं जिरं आणि मग ह्याची व्यवस्थित एक पेस्ट बनवून घ्यायची आहे, वाटण बनवून घ्यायचं आहे. आता मी गॅसवरती एक पातेलं व्यवस्थित तापवून घेते आहे आणि मग त्यात ॲड करणार आहे तेल. तर तेल व्यवस्थित तापलं गेलं आपलं, की मग मी यात ॲड करणार आहे आपण वाटून घेतलेली पेस्ट हिरव्या मिरचीची आणि जिऱ्याची. तर ही आमटीची रेसिपी अगदी आपण मगाशी जो बटाटा बनवलेला तसाच आहे. फक्त आपण यात गरम पाणी ॲड करून थोडासा रस्सा ठेवणार आहोत आणि मग रेडी होईल आपली ही उपवासाची आमटी. तर इथे बघा तेल व्यवस्थित तापलं गेलं की मग मी यात हिरवा मिरची आणि जिऱ्याची पेस्ट ॲड करून ह्याला व्यवस्थित परतून घेते आहे. तर कच्चेपणा गेला पाहिजे आपल्या हिरव्या मिरचींचा आणि व्यवस्थित ह्याला भाजून घ्यायचं आहे. तर इथे बघा 1-2 मिनटं मी ह्या पेस्टला व्यवस्थित भाजून घेतलं आहे आणि मग मी यात ॲड करणार आहे बॉईल करून सोलून व्यवस्थित चिरून घेतलेला बटाटा. तर बटाटा व्यवस्थित मॅश करून ॲड केला तरीही काही हरकत नाही. आता यात बटाटा ॲड करून ह्याला पुन्हा चांगलं परतून घ्यायचं आहे. तर हा बटाटा व्यवस्थित स्लो फ्लेमवरती परतून घ्यायचा आहे. या बटाट्याला असं मस्त तेल सुटलं पाहिजे. तर अगदी झटपट बनणारी अशी ही थाळीची रेसिपी आहे. तर अगदी अर्ध्या तासात म्हटलं तरी हा पूर्ण स्वयंपाक बनवून रेडी होतो. तर नक्की ट्राय करून बघा ही थाळी. तर इथे बघा बटाटा व्यवस्थित परतला गेला आहे. ह्याला मस्त असं तेल सुटलं आहे. आता मी यात ॲड करणार आहे गरम करून घेतलेलं पाणी. तर पाणी गरम करूनच ॲड करा. त्याने ह्याला मस्त कलर येतो. तर इथे बघा मला जेवढं रस्सा हवा आहे, जेवढी कन्सिस्टन्सी हवी आहे आमटीची, तेवढं मी ह्यात गरम पाणी ॲड केलं आहे आणि मग ह्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. बघा काय सुंदर कलर आला आहे ह्या आमटीला आत्ताच. तर ह्या आमटीला एक बॉईल येऊ द्यायचा आहे आणि मग यात मी ॲड करणार आहे शेंगदाण्याचा कूट. तर इथे बघा व्यवस्थित बॉईल आला आहे आपल्या आमटीला. असा खळखळून बॉईल आला, असं खळखळून शिजली आपली आमटी, की मग मी इथे गॅसची फ्लेम स्लो करून यात ॲड करणार आहे शेंगदाण्याचा कूट. परत शेंगदाण्याचा कूट असा जाडसरच वाटला गेला पाहिजे, जास्त बारीक वाटू नका. तर इथे मी शेंगदाण्याचा कूट ॲड करून याला पुन्हा हलवून स्लो फ्लेमवरती शिजू देणार आहे.
तर यात मी मीठ ॲड केलेलं, पण ती क्लिप यात दिसली नाही आहे, पण मी यात मीठ ॲड केलं आहे. आता ह्याला स्लो फ्लेमवरती अगदी 5 ते 10 मिनटं शिजू द्यायचं आहे आणि मग झाली आहे रेडी आपली उपवासाची आमटी. आणि अशा प्रकारे आपला सगळा उपवासाचा फराळ बनवून झाला आहे. तर आता तयार करूयात आपल्या उपवासाची थाळी. तर सगळ्यात आधी मी इथे ठेवते आहे उपवासाचे डोसे. त्याचसोबत इथे मी ठेवते आहे गरमागरम उपवासाची बटाट्याची भाजी आणि आपला गरमागरम वाफाळता मऊ लुसलुशीत उपवासाच्या वरईचा भातही रेडी झाला आहे. त्याचसोबत इथे तयार झाली आहे आपली गरमागरम उपवासाची आमटी. त्याचसोबत झाली आहे रेडी इथे आपली मऊ लुसलुशीत साबुदाण्याची खिचडी. त्याचसोबत मी इथे थोडेसे बटाट्याचे वेफर्सही ठेवते आहे आणि थोडंसं दही आणि इथं मी थोडंसं फ्रूट ॲड करायचं आहे म्हणून टरबूज ठेवलं आहे. तुम्ही कोणतंही फळ ठेवू शकता. तर अशी झाली आहे रेडी माझी महाशिवरात्रीची थाळी. तर तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. तर मी ह्या व्हिडिओमध्ये साबुदाण्याच्या खिचडीची रेसिपी शेअर नाही केली आहे, कारण मी ऑलरेडी माझ्या चॅनलवरती शॉर्ट्समध्ये हा व्हिडिओ अपलोड केला आहे. तर नक्की जाऊन चेकआउट करा आणि मी कॉमेंट्समध्ये तुम्हाला लिंकही देईन साबुदाण्याच्या खिचडीच्या व्हिडिओची, तर नक्की जाऊन बघा. तर मी मगाशी सांगायचं विसरून गेलते, जेव्हा व्हिडिओ स्टार्ट केला तेव्हा मी बोलायचं राहून गेलते. तर माझ्याकडून तुम्हा सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप 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 शुभेच्छा. आणि मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा तुम्हाला ह्या उपवासाची थाळीचा ब्लॉग कसा वाटला. आणि अशा छान छान व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट्समध्ये सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.